नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षराज ताटे। आज छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदच्या रणधुमाळीचं वातावरण आपण बघतोच आहोत। आज लासूरगाव वैजापूर मतदारसंघामध्ये आपण आलेलो आहोत। या रणधुमाळीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे मोठ्या प्रमाणामध्ये जे प्रचार आहे त्याची जोरदार तयारी आपल्याला बघायला मिळत आहे। तर लासूरगावचा विकास कसा होणार आहे, काय जनतेच्या भावना आहेत, उमेदवारांच्या काय अपेक्षा आहेत, जनतेच्या काय अपेक्षा आहेत ते जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार सुद्धा आहेत, त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत। काय सांगाल, आता सध्या तुम्ही पंचायत समितीला उभे आहात? अतिशय बिकट परिस्थिती आहे। विहिरीच्या समस्या आहे, शेततळ्याच्या समस्या आहे। त्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी जनता ही आमच्याकडे बघत आहे। आम्ही ते प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत। त्यासाठी आम्ही उमेदवार नसून ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे। प्रत्येक गावातील नागरिक हा स्वतःच्या पैशाने पेट्रोल टाकून, गाडीत डिझेल टाकून फिरत आहे। प्रत्येक नागरिक घराघरातून लोक, प्रत्येक सर्कलमधील गटामधील प्रत्येक नागरिक, आणि या गाण्यामध्ये फिरत असताना मानाजी पाटील यांचं नाव, यांनी केलेली कामं हे अनेक लोक आम्हाला सांगत असतात आम्ही फिरताना। बरं, आता पहिल्यांदाच तुम्ही उभे राहिले आहेत, काय सध्या तुमचं म्हणजे प्रचार करताना काय काय अनुभव येत आहे? अनुभव म्हणजे रस्त्याची बिकट परिस्थिती, लोकांच्या विहिरीचे, सत्तळ्यांची कामांची, हे म्हणजे लोक म्हणतात पहिले जे होते त्यांनी पैसे वगैरे घेतले, हे असं म्हणजे मानाजी पाटील हे एकमेव असं नेतृत्व आहे की त्यांनी 1 रुपया बी कोणाकडून आजपर्यंत घेतलेला नाही। बरं, आता सध्या निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले प्राधान्य कशाला असेल तुमचं? नाही, प्रत्येक रस्त्याचे समस्या, विहिरी, शेततळे, गोठे, जे पंचायत समितीचे काम आहे पूर्ण, आणि जिल्हा परिषदचे आता डॉक्टर कल्याणीताई, आम्ही युवा नेतृत्व आहे दोन। लोकांची भावना अशी झालेली आहे की युवांना आता कौल देण्याचा विचार चालू आहे। निश्चितच। आणि मतदारांना तुम्ही आवाहन करण्यासाठी काय सांगाल? मतदारांना एकच आव्हान आहे की आम्हाला दोघांनाही, युवा नेतृत्वांना एकदा संधी द्या, आम्ही विकास केल्याशिवाय राहणार। निश्चितच। आपल्यासोबत उमेदवार सुद्धा आहेत, काय सांगाल, आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात? मी सगळ्यात पहिलं निवडणूक जे आहे मायबाप जनता, मी त्यांना विनंती करेल की मला एकदा संधी द्या। मी डॉक्टर आहे, अनेक प्रश्न, महिलांचे जे प्रश्न आहे मी ते सोडू शकते। महिला माझ्याकडे मोकळ्या मनाने येऊ शकता, बोलू शकता। माझ्या वृद्ध लोकांसोबत पण खूप चांगले संबंध आहेत, तेही मला बोलू शकतात। तरुण पिढीतले महिला असो, पुरुष असो, सगळे माझ्याकडे मोकळ्या मनाने बोलू शकता। मी त्यांचे प्रश्न सोडवतील। अनेक प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा आहे। जर चांगलं स्वच्छ पाणी जर नाही भेटलं तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतात, जसे की मलेरिया होतो, डेंग्यू होतो, टायफॉइड होतो। याच्यामुळे अनेक लहान मुलांची डेथ झालेली आहे। म्हणजे कोरोनाच्या काळात सुद्धा मी अनेक कामं केलेले आहे। माझ्या वडिलांनी मोफत लस दिलेली आहे पेशंट्सला, नंतर अन्नधान्याची वाटप केलेलं आहे। मी सुद्धा कोरोनाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मी अनेक पेशंटसोबत राहिलेले आहे। माझे फोटोज व्हायरल होणारच आहे थोड्या दिवसात। मी जे कामं केलेले आहे कोरोनाच्या काळामध्ये ते फोटो मी तुम्हाला पण देते, तुम्ही दाखवा। बरं, आता तुम्ही एक उच्च शिक्षित डॉक्टर आहात। जिल्हा परिषदच्या माध्यमातून आरोग्याविषयी तुम्ही जी जनजागृती करणार आहात, किंवा जे काही ग्रामीण रुग्णालय आहे त्याची अवस्था सुद्धा बिकट आहे, तर त्याची पदभरती रखडलेली आहे, त्याविषयी काय सांगाल? मी सगळ्यात पहिलं वॉटर सॅनिटेशन म्हणजे स्वच्छ पाण्यावरती काम करणार आहे। सगळ्या म्हणजे घरांमध्ये वॉशरूम पाहिजे, म्हणजे बाथरूम पाहिजे, याच्यावर दुसरं, नंतर घरकुल, याच्यावर पण मी जास्त काम करणार आहे। प्रत्येक माणसाचा अधिकार आहे की त्यांना घर भेटलं पाहिजे, म्हणजे ते तिसरं काम ते करणार आहे। रस्त्यांवरती जास्त फोकस करणार आहे, कारण की जेव्हा पावसाळा येतो रस्त्याची परिस्थिती खूप बिकट झालेली असते, आणि त्याच्यामुळे जर एखाद्याला अचानक जर अटॅक आला, काही पॅरालिसिस झाला, काही कार्डियक अरेस्ट आला, तर पेशंटला दवाखान्यापर्यंत जावंच तरच त्याची डेथ होऊ शकते। इतकी बिकट परिस्थिती आहे सध्या रस्त्यांची। तर त्याच्यावर मी चौथं ते आहे की मी त्याच्यावर काम करणार आहे, रस्त्यावरती वगैरे। आणि आता निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले प्राधान्यक्रम काय असेल तुमचा? हेच पाण्याचा प्रश्न आहे, नंतर हँडपंप देण्याचा प्रयत्न करेल, नंतर मग हे गाय गोठ्याचं हे करेल, नंतर आता सध्याचं नवीन टेक्नॉलॉजी आली सोलार पॉवर पॉईंटच्या अंतर्गत, म्हणजे ज्या शेतामध्ये लाईटचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, लाईट बिल जास्त येतं, त्याच्यामुळे आपण सोलारवर जास्त फोकस करू, घरोघरी सोलार पोहोचले पाहिजे याचा प्रयत्न करू आपण। आणि आता तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहात, कसा अनुभव येतोय? अनुभव म्हणजे मी पहिली गोष्ट म्हणजे बिलकुल पॉलिटिक्समध्ये ॲक्टिव्ह नव्हते, पण मला माझ्या वडिलांनी सांगितलं की आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे, तू शिकलेली आहे, तू बोलू शकते, तू प्रश्न मांडू शकते, तू लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते, त्याच्यामुळं तू ही जबाबदारी घे, म्हणून आलात। बरं, आता निवडणुकीला सामोरे जाताना जनतेला काय आव्हान कराल? जनतेला एवढंच आव्हान करेल की मी एज्युकेटेड आहे पहिलं गोष्ट, त्याच्यानंतर मी तुमचे प्रॉब्लेम वरतीपर्यंत पोहोचू शकते, काम करू शकते, आणि याच्यावरती नक्कीच काहीतरी
समाजासाठी काहीतरी करू शकते, तर मी रिक्वेस्ट करेल की मला एकदा निवडून द्या, एकदा संधी द्या, आपण सोबत राहू, सोबत काम करू. आणि विरोधक पण माझे म्हणजे हे करताय की तू काहीतरी करू शकते, बोलू शकते, त्यांचं पण माझ्याकडे कौल आहे, हे मला माहितीच आहे नक्की. जनतेला आव्हान काय करायला आता? जनतेला मी आव्हान करेल की येत्या 7 तारखेला निवडणूक आहे. मी डॉक्टर कल्याणी मनाजी मिसाळ रिंगणात आहे. माझा क्रमांक 3 आहे आणि चिन्ह मशाल आहे. नंतर आमचे पंचायत समितीचे उमेदवार आहे अशोक चव्हाण, त्यांचा क्रमांक 1 आहे. नंतर अर्चना विठ्ठल डमाळे, त्यांचा क्रमांक 2 आहे. मशाल चिन्ह आहे तिघांचे पण. तर एकदा आम्हाला संधी द्या. आम्ही तिघंही युवक आहे. आम्ही नक्कीच जोराने काम करू. आम्ही जे आमचे अपोजिट उमेदवार आहे ते आमच्यापेक्षा वयाने मोठे आहे, ते आमच्यासाठी आदर्शच आहे ते, पण अनुभवासहित नवीन विचाराची आणि नवीन टेक्नॉलॉजीची गरज आहे. तर मी नक्कीच बोलेल की आम्हाला एकदा एक संधी द्या. आता तुम्ही पंचायत समितीला उभे आहात, कसा अनुभव येतो? हो, माझी मिसेस उभी आहे अर्चना विठ्ठल पटेल डमाळे. काय आता सध्या प्रश्न प्रलंबित आहे तुमच्या मतदारसंघात? मतदारसंघामध्ये रस्त्याचे प्रश्न आहे भरपूर प्रमाणामध्ये. मतदारसंघामध्ये फिरत असताना वाड्या वस्तीवर जाताना अनेक ठिकाणी रस्त्याच्या अडचणी, नागरिकांना येण्या जाण्यासाठी अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. दुसरे काही वैयक्तिक प्रश्न आहे, काही विहिरीचे शेततळ्याचे प्रश्न आहे, घरकुलांचे अनेक प्रश्न आहे. पाठीमागं घरकुलच्या याद्या जाहीर झाल्या, परंतु अनेक नागरिक त्याच्यापासून वंचित राहिले, त्यांचे प्रश्न बाकी आहे. कट्टर विरोधक वगैरे काही मला समोर दिसत नाही. मी माझ्या समोरच्या विरोधक उमेदवाराचं नाव पण घेऊ इच्छित नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जनतेला सामोरे जावं, मी माझ्या पद्धतीनं जनतेला सामोरे जाईल. कारण निवडणूक ही आली की समोरासमोर उमेदवार येणार आहे. मी माझ्या कामाच्या बळावरती, माझ्या जनतेच्या असलेल्या संपर्कावरती, जनतेमध्ये 24 तास मी हजर असतो, रोज जनतेची कामं करतो. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असेल त्या प्रश्नामध्ये एक सातत्यानं सांगण्याचा उद्देश म्हणजे एक चळवळीमध्ये मी काम करतो. शिवसेना पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना निवडणूक आली म्हणून मी कामाला लागलेलो आहे किंवा फिरतोय मतदारसंघात, अशातला प्रकार नाही. निवडणूक असो किंवा नसो, माझं फिरणं, जनतेमध्ये असणं, प्रत्येक गावात भेटी देणं, विविध प्रश्न सोडवणं, हे काम माझं मी मानतो, मी माझं कर्तव्य मानतो. आता मागे पूर आला होता, पूर परिस्थितीमध्ये तुम्ही मदत केली होती का जनतेला? पूर परिस्थिती जेव्हा निर्माण झाली तेव्हाच आम्ही स्वतः, विरोधी पक्षनेते अंबादासदादा दानवे असतील, मनाजी पाटील मिसाळ असतील, मी सर्व मंडळी पूरग्रस्त भागामध्ये मदत केली. इथल्या शेतकऱ्याला कसं न्याय मिळवून देता येईल किंवा त्यांना कसं सुखरूप बाहेर काढता येईल यासाठी सगळे प्रयत्न आम्ही आटोकाटपणे केले. कारण निवडणूक आली म्हणून आम्ही काही कामाला आलो किंवा निवडणूक आली म्हणून जनतेमध्ये फिरतोय असा अजिबात मुद्दा नाही. हे लासूर गावकर सगळ्या नागरिकांना माहिती आहे. विठ्ठल डमाळे इथे किती वेळ असतात आणि मनाजी पाटील किती वेळा असतात. कारण आमचा मतदारसंघ म्हणजे आमचं दैनंदिन काम मानतो आम्ही. जनतेची सेवा करणे, लोकांचे प्रश्न सोडवणं हे आम्ही आमचं काम मानतो आणि ते कर्तव्य मानतो. कारण शिवसेना पक्षामध्ये 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि त्या शिकवलेल्या प्रश्नावरती, त्या शिकवलेल्या मुद्द्यावरती आम्ही काम करतो. स्वर्गीय लोकनेते आर्यमनी साहेबांच्या सोबत काम करत असताना त्यांच्यासोबत केलेल्या कामाचा एक मोठा अनुभव मनाजी पाटील मिसाळ असेल, मी असेल, आमच्या दोघांजवळ पण आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न आमचा असतो. त्यामुळं निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या लासूर सर्कलमधील सुज्ञ मतदार जनता त्यांचं काम करणाऱ्या व्यक्तीला विजयी करतील. कारण आम्हाला सेवक व्हायचं आहे त्यांचं, आम्हाला जनतेचं किंवा मतदार राजाचं मालक व्हायचं नाही, आम्हाला सेवक व्हायचं आहे आणि त्यांच्या सेवेत आम्हाला कटिबद्ध पूर्णपणे उतरायचं आहे. म्हणून आम्ही सर्व मतदार राजाला मी विनम्रपणे आवाहन करतो की आपण येणाऱ्या 7 तारखेला मशाल या चिन्हावर समोरील बटन दाबून या सर्व तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करावा असं मी आवाहन करतो. सांगाल आता सध्या जोरदार प्रचार त्यांचा चालू आहे. सर्व ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका 2026 चालू आहेत. प्रचंड नुमाळी प्रचार बऱ्याचशा ठिकाणी झालेला आहे. तर मी एक मेजर ज्या समस्या आहेत, ज्या गंभीर समस्या आहेत, त्या रस्त्याच्या समस्या आहेत. अक्षरशः आमच्या तिथे एक व्यक्ती म्हणजे मरण पावला होता, तेव्हा आम्हाला बैलगाडीने त्याचे जे आमचे बरेचसे आहेत सगळे रमेश नवरे वगैरे, तर त्यांना आम्हाला स्वतः त्यांना लाकडं घेऊन
जाण्याची एवढी वेळ आली. आपण कोणत्या युगात जगू लागलोय आणि कोणती वेळ आलेली आहे. रस्त्याच्या समस्या असतील, त्याच्यानंतर बेरोजगारी असतील युवकांसाठी, त्यानंतर ते गाईगोठे वगैरे, हे जे आमचे मानाजी पाटील मिसाळ गेल्या 40 वर्षापासून समाजसेवेमध्ये एक नंबर काम करतायत. त्यांनी आता त्यांची मुलगी ही उच्च शिक्षित आहे, डॉक्टर आहे. नक्कीच यांना जर आपण जर निवडून दिलं तर नक्कीच पूर्ण लासूर गटाला असेल, त्याच्यानंतर सर्व इथल्या वैजापूरमध्ये जे लासूर गट आहे त्यांना नक्कीच फायदा होणार आहे या गोष्टीचा. आता तुम्ही सध्या जळगावमधले स्थानिक आहात. जेव्हा पूर परिस्थिती आली होती तेव्हा उमेदवारांनी तुमच्या भागात मदत केली होती का? हो, यांनी मदत केली. मानाजी पाटील मिसाळ यांनी, यांचे वडील आहेत, त्यांनी बरीचशी सहकार्य देखील आहे आणि ते निस्वार्थ असे काम करतात. त्यांनी बरेच गरीब गोरगरिबांना, बरेचसे लासूरमधले युवक असतील त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहेत. गायगोठे वगैरे जे असे बाकी ठिकाणी पैसे वगैरे घेतात, हे निस्वार्थ काम करणारे व्यक्तिमत्व आहे. आणि हे उच्च शिक्षित असल्यामुळे अशोक साहेबराव चव्हाण हे असतील, हे युवक आहेत आणि ह्यावेळेस युवकांना संधी दिली पाहिजे. युवक हे जगाच्या पाठीवर काही करू शकतात, आपण संदेश दिला आहे. तर मी सर्वांना विनंती करू इच्छितो की यांना, कल्याणीताईंना, त्यानंतर अशोक भाऊंना तुम्ही जास्त भरघोस मताने निवडून द्यावी एवढी विनंती करतो. मोठी सोय ही व्हायला पाहिजे. रस्ते काही ठिकाणी खूप खराब आहे, निधी खूप येतो पण तिथं त्याचा सोयीस्कर मार्गी लागत नाही. खड्डे खराब आहे सगळे, पाण्याची किती अडचणी आहे, तिथं केटे बनेले ह्या जे तर सगळे म्हणजे तोंड पाहून झाली कामं. हे नाही पाहिजे की सगळे आपल्या समूह समान धरून जे त्याची कामं करतात मतदानासाठी. मी लासूर गाव जिल्हा परिषद गट, तसेच पालखेड गण व लासूर गण या गणातील मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना असे एक आव्हान करतो, कळकळीची विनंती करतो की त्यांनी डॉक्टर कल्याणीताई यांच्या 3 नंबरच्या बटनासमोर बटन दाबायचे आहे. त्यांच्या निशाणी आहे मशाल. तसेच आमच्या लासूर गणातील सौभाग्यवती अर्चनाताई विठ्ठलराव दमाळे यांचं बी बटन आहे 2 नंबरचं, त्यांचं बटन दाबून त्यांना सुद्धा बहुमताने निवडून द्यायचं आहे. तसेच आमच्या पालखेड गणाचे एक युवा तरुण नेतृत्व जे आता उदयास आलं आहे, अशोक साहेबराव पाटील चव्हाण यांचं बटन आहे 1 नंबरचं. या बटनांसमोर मशाललाच मतदान करायचं आहे. या सर्वांच्या पाठीमागे नेतृत्व करणारे 2 नंबरचं बटन आहे आणि यांना सर्वांना नेतृत्व करणारे आमचे लाडके लोकनेते मानाजी पाटील मिसाळ यांच्या कार्याचं खूप मोठा त्यांच्या पाठीमागे हात आहे. मानाजी पाटील यांनी पूरग्रस्ताच्या वेळेस सुद्धा नदी नाल्यांमध्ये कमरेच्या पाण्यामध्ये उतरून सुद्धा बऱ्याचशा लोकांना बाहेर काढलं. त्यांचे संसार परपंचाचे भांडे कुंडे त्यांनी बाहेर काढलेले आहे. कोविडच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी कुठलाही संदेह न करता, कुठलाही म्हणजे न घाबरता त्यांनी रुग्णापर्यंत गेले, रुग्णांना दवाखान्यात नेलं. ज्या गरीब कुटुंबांना काही अन्न वस्त्र मिळत नव्हते त्यांनी त्यांच्या घरापर्यंत पोहोच केलं. असे कार्य मानाजी पाटलांनी केलेले आहे. तसेच आमच्या या जळगावमध्ये बरेचशा लोकांना पंचायत समितीमार्फत त्यांनी विहिरीसुद्धा दिलेल्या आहे. त्या विहिरीच्या एकाही व्यक्तीकडून 1 रुपयासुद्धा घेतलेला नाही आहे आणि त्यांना चहासुद्धा स्वतःच्या पैशांनी पाजलेली आहे. तर अशा लोकांनी सुद्धा त्यांच्या उपकाराची परतफेड करण्याची आता वेळ आलेली आहे. तर त्यांनी त्यांच्या पाठीमागे राहायला पाहिजे असं मला वाटतंय. तर मी परत एकदा पुन्हा आमच्या लासूर गटातील जनतेला अशी विनंती करतो की आमच्या 3ही उमेदवार हे तरुण तडफदार आहे आणि कुठल्याही संख्या न करता, कुठलाही मनामध्ये विचार न करता फक्त मशाल हेच बघायचं आणि त्या समोरचं बटन दाबायचं. कारण मानाजी पाटील कुठले जातीय राजकारण करत नाही. ते थोर किंवा लहान बघत नाही आणि त्यांच्यामध्ये ते श्रीमंत गरीब असा भेदभाव नसतो. ते प्रत्येकाला सारखा न्याय देतात. तर आपलंही कर्तव्य आहे या सर्कलमधील की आपण त्यांना न्याय द्यायला पाहिजे. आता जे सांगायचं काही कामच राहिलं नाही. आमच्या जळगावमध्ये असो, इथं लासूर सर्कलमध्ये काही बी कामं असताना कोरोना काळात बी, त्याच्यानंतर पूर झाल्याच्या नंतर बी त्यांची साऱ्याच्या आधी भेट झालेली आहे. गावामध्ये शेततळे, विहिरी, रस्त्याचे कामं भरपूर झालेले आहे. गट्टू बसवलेले आहे. गोरगरिबांना मदत बी करता आणि करीत बी राहतील. त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावे एवढे. मानाजी पाटील यांनी काय कामं केलेत हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे. निस्वार्थपणे बरेचसे कामं त्यांनी केले. त्यांनी शेतपंप, हँडपंप दिले, त्यानंतर विहिरी दिल्या, शेततळे दिले आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. त्याच्यानंतर त्याच्या पाठोपाठ आमचे अशोक भाऊ जे आहेत त्यांनी सुद्धा आतापर्यंत गेल्या 20 वर्षापासून ते समाजसेवा करतात. मनसेच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा केली. अनेकांचे प्रश्न, जे प्रलंबित प्रश्न होते, अनेक वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न त्यांनी सॉल्व्ह करण्याचे प्रयत्न केले, कामं केली. आणि आता सध्या सगळ्यात महत्त्वाची जी समस्या आहे ती रस्त्याची आहे. रस्त्याची समस्या, शुद्ध पाण्याची समस्या, आरोग्याची समस्या आणि या सगळ्या समस्यांना मात द्यायची असेल, तरुणांना जर कधी ताकद द्यायची असेल, त्यासाठी तरुणच गरजेचे आहेत. आणि म्हणून दोन्ही पण आपले जे 3ही पण उमेदवार आहे
दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे जे उमेदवार आहेत तिघं पण तरुण आहेत, उच्च शिक्षित आहेत, कल्याणीताई डॉक्टर आहेत. आणि अशा व्यक्तिमत्वांना जर आपण कधी निवडून देत असेल, त्याला संधी देत असेल, त्यांच्या हातात सत्ता देत असेल तर त्या सत्तेचा निश्चितच ते चांगला उपयोग करतील, तरुणांना पुढे नेण्याचं काम करतील आणि विकासाची कामं करतील. मी माझे घरचे म्हणजे अशोक साहेबराव चव्हाण यांच्याविषयी सांगते. ते पंचायत समितीसाठी उभे आहेत, त्यांची निशाणी मशाल आहे. आणि खरं तर मी त्यांच्याविषयी जास्त बोलणारच नाही. मला खरं तर डॉक्टर कल्याणीताई मनाजी मिसाळ यांच्याविषयी बोलायचं आहे. ते नवीन आहे आणि शिवाय डॉक्टर आहेत. त्यांची म्हणजे रस्त्यांच्या कामांसाठी किंवा विहिरींच्या कामांसाठी, पाण्यासाठी तर नाही तर सगळ्या बाबतीमध्ये त्या सगळ्या म्हणजे आपण डॉक्टर आहे त्यामुळं मग ते डॉक्टरकीमध्ये पण सगळीकडून त्यांचा फायदा होऊ शकतो त्यासाठी. आणि नवीन नेतृत्व आहे, नवीन आहे युवा नेतृत्व. आमची एकच विनंती आहे, आमच्या कल्याणीताई, आमचे अशोक चव्हाण यांना मशाल. काय सांगाल आता निवडणुकीचा प्रचार तुम्ही करता? सुरू असलेल्या लासूरगाव गटातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तसेच वंचित बहुजन आघाडी असेल, शरद पवार गट असेल, काँग्रेस राष्ट्रवादी असेल, प्रहार असेल, या पक्षाच्या वतीने आमच्या भगिनी आमच्या ताई कल्याणीताई ह्या आपल्या निवडणुकीमध्ये आहेत. आणि तसेच आमचे मित्र अशोक भाऊ हे सुद्धा या ठिकाणी पालखेड गणासाठी उभे आहेत. तर बघा, हे दोन्ही चेहरे नवीन आहे, परंतु या चेहऱ्यामागील जो मुख्य चेहरा आहे तो म्हणजे मनाजी पाटील. आणि असं या सर्कलमध्ये असं एकही गाव नाही की त्या ठिकाणी मनाजी पाटलाचं नाव नाही. म्हणजे अक्षरशः गावागावातील अक्षरशः 2 वर्षाचं बाळ जर असलं ते सुद्धा मनाजी पाटलाचं जर नाव घेतलं तर त्या बाळाला मनाजी पाटलाची जे कारकीर्द आहे ते नक्कीच कानावर पडलेली असते. कारण की प्रत्येक घरामध्ये मनाजी पाटलांचं नाव असल्यामुळं बहुचर्चित असलेले नाव आहे. आणि मनाजी पाटलाचं काम असं आहे की समोरची व्यक्ती आपल्या पक्षाची असो किंवा कोणत्याही जातीची असो, समाजाची असो, जातीची असो, धर्माची असो, तर त्या धर्मासाठी, त्या समाजासाठी, अनेक घटकांसाठी काम करणारं हे नेतृत्व आहे. आणि आतापर्यंत मनाजी पाटलांनी कोणती आपत्ती आलेली असो, समाजावरती असेल, गावावरती असेल, कोणतीही हानी झालेली असो, सर्वात अगोदर आणि सर्वात सहजपणे उपलब्ध झालेलं नेतृत्व आणि व्यक्तिमत्व म्हणजे मनाजी पाटील.